ते जीवा मुर्गे न्याळी पे कैवडा हरसला से चवडा करुणिया मजवडा आकार गजो म्हणून काळाची सता हा बोले निरुता ऐसे वाद बंड सुता क्षेत्रालाही हे बहु ठाऊके ऋषी केले नेमिके पुराणे ये विषय की मतपत्रिका अनुष्टो भादी छंदे प्रबधी जय योविदे ते पत्रालंबन मध्ये करती अजूनही वेदेचे भ्रम साम त्याचे देखणपणे पवित्र परितयाचे शस्त्र नेवेचे अनेक भोवती महाकवी हेतुमती या लागे मते वेचलिया पर्यायसे एवढे हे आमुकेचे पुढे हे कोणाची वरपडे व्हायचे ना आता यावरी जैसे क्षेत्र हे असे तुझ सांगो तैसे शांदा तुगा ज्ञानोबा तुकाराम तरी महाभूत पंचको आणि अहंकारो एको बुद्धी अव्यक्त दशको इंद्रियाचा मनवाणी काही एको विषया दशको सुख दुःख येशु संदाश आणि चेतना घ्रती यव शत्र व्यक्ती सांगितले तुझ प्रती अवघेचे आता महाभूते कवने भवना विषय कैसे करणे हे वेगळा रूपणे एकक सांगो तरी पृथ्वी आपले वायू योम ये तुझ सांगितले बुज महाभूते पाचे आणि जागा ती आदसे स्वप्न लागले असे तरी आवसे चंद्रगुड नाना प्रौढ बाळकी तारुण्य राये थोकी कान फुलता कळिके आमोदरसा किंबहुना काष्टी वनी जैवी करटी देवी पर्वतीच्या पोटी गोमोजासे ऐसा जोडो धातो गोतो अपत्याचे मेष पाहतो मग झाले आणतो बाहेर व्यापी तैसे पाचही गाठी पडे जे देहंकारू उघडे हे नाचवी चौकडे जे अहंकारू नवल अहंकाराच्या गोठी विशेष न लगे अज्ञाना पाठी सज्ञानाचे झोंबी कंटे नाना संकटी नाचवी आता बुद्धी जे म्हणिजे ऐसे ऐसे त्यांनी जाणिजे होलीजे दुराजे तू ऐके सांगो तरी कर्तवांची बळे इंद्रिय वृत्तले मिळे विभाडून येते फाळे विषयाचे ते सुख दुःखाचा नागावा जेथे उगाने लागो जीवा तेथे द्वैसे बरवा पाळू जो सुख हे दुःख हे पुण्य हे दोष काय मिळे जोख ऐसे निवडी जे आग तुझे तुझे साने थोर बोले जे आदिठी पारखे विश्व जीवे तेज तत्वाची आदी जे सत्व गुणाची वृद्धी जे आत्मा या जीवाची संधी वसविता से अर्जुना जे गा जाण बुद्धी संपूर्ण आता केवळ पै सांख्याची सिद्धांती पर्वतीचे महामती तेची येते प्रसुती जगा आणि सांख्ययोग मते पर्वती प्रसवले तुते ऐसे दोन्ही परी जेते विहोचरी तेथे तुझे जीवदशा हे नाव विरेशा तेथे अव्यक्त ऐसा प्रयवा तरी पाहल्या रजनी नारा लोकती गगनी का हरते अस्तमानी भूतक्रिया ना तरी देव गेल्या पाठी देहादिके करटी उपाधी लपे पोटी कुत्रक्रमाच्या का बीज मृदे आणतो डोके धरू समजतो का वस्त्रपण तंतू दशेराये तैसे सांडुण्या स्थूल धर्म महाभूते भूतग्राम लया जाती सूक्ष्म होऊन येते अर्जुना तया नावे आयुक्त हे जाणावे आता ऐका गवे इंद्रिय भेद तरी श्रवण नयन तोच्या घ्राण रशन ये जाणे ज्ञान करणे पाचे ये तत्व मेळे पेंकी सुख दुःखाची उकिकी बुद्धी करीते मुखी पाचे मग वाचा आणि कर चरण आणि आधोदार पायु हे प्रकार पाचानिक कर्म इंद्रिय मनपती ये जाण जती आणि काय कळपती सांगत असे वै प्राणाचे आलतोरी क्रिया शक्ती जो शरीरी येचे रिगारी की द्वारी वाची येवदाही करणे सांगितले देव म्हणे परिस आता पुढे बने म्हणत यायचे इंद्रिया आणि बुद्धी माधुर्य संधी रजगुणाचे खांदे तरळदासे निळेमा अंबरी का मृग कृष्णा लहरी तैसे वायाचे फरारी वाहू झाले आणि सुरगोद्वाच्या सांदा वेळा ते पाचाचा बांधा वायू तत्व सत्याचा एकाचे झाले मग ते दाये भांगी ते धर्माच्या सवेंगी अधिष्ठले अंगी आपुलेल्या ते चाचले निखळ एकले ठेले ढिढाळ म्हणून रजाचे बळ धरिले तेने हे बुद्धीचे बाहेरी अहंकाराच्या उरावरी ऐसे ठाव माझारी बळियावले वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावयो
दया चुनी संगे जीव जशा वस्तू ते प्रवदाची मूळ कामाजयाचे बळ जे अखंड सुये छळ अंकारासी जे इच्छे ते वाढवी आचे ते चढवी ते पाठी पुरवी भयशी गा दैत्य जे ओठे अविद्या जे लाटे इंद्रियाचे लोटे विषयामादी संकल्पे सृष्टी घडी देवेचे कुळमणी मोडी मनोरथाच्या उतरंडी शरीरची ते भोलेचे कुलर वायू तत्वाचे अंतर बुद्धीचे द्वार झाकविलेने काजलटी मन या बोला नाही अन आता विषय अन भेदू ऐके हरी स्पर्श आणि रूप रसगंधो हा विषय पंचविधो ज्ञानेंद्रियाचा ये पाचे द्वारी ज्ञानाचे धाव बाहेरी ऐसा काय बांधून पाच क्रिया धावी ऐसे जे दाई विषम काय देई आता इच्छा देई सांगितलं तरी भूतले आठवे का बोले कान झाकवे ऐसे वरी चेतवे जे कावरते इंद्रिया विषयाच्या भेटी सरची जे गावठी कामाचे बावटे धरोनिया त्या चोने उठले बने मना सेंग धावणे नारी गावे ते करणे तोंडे सुधी देह वृत्याच्या आवडी बुद्धी होय वेळी विषय देवमूर्ती हृदयाच्या एकांती थापटणे शिवस्ती आणि जे गा किंबवना सोये जीवात्मनाची लाहे तेथे होय दया नाम सुख आणि ऐसे अवस्था न जोडता पार्था जे जिजे ते सर्वता चुके जाणे हे मनोरथा संगे नव्हे एरवी सिद्धी लहरेची आहे हे दोनाची उपाय सुख दुःखाची आता संगा साक्षी होता ते चैतन्याचे जे सत्रक्षण कृमी जैवी अर्थात परी आत्मसंगती शरीरी सजित्वाचा जकरी उपयोगी जडा मग तेचे चेतना म्हणजे अर्जुना मग धृती विवचना भेदू ऐक तरी भूता परस्परे उघड जाती स्वभाव वैरी मळे पृथ्वीचे निरे विनाशीचे निराते आटे तेज तेज वायूचे झुंज आणि गगन तो सहज वायू बक्षे हेवीच कोणी वेळे आपण काय न वेळे आ तरी गुणे वेगळे आकाश ऐसे हे पाच आई बोते न साहते एकमेकाते केती हे एकाते देहायते देवताचे उकी वाकी एवढुनी वस्ती एकी एक एकांते भोकी निज गुणेगा ऐसे ना मिळे तया साधने दळे धैर्य जने नाव नवने तीर्थे वेगा आणि जीवेचे पांडवा हा 36वा मेळावा तो हा येत जाणावा सांगा तू बेगा देव शतीसी वेद सांगितले तुझा विषेद या ते तुलाचे प्रसिद्ध छत्रपतीचे रथांगावा मेळावा देवी रथू जाणीचे पांडवा कार्द्युत्याव्यवा नामदेव चतुर गज माझे सेना नाम निपजे का वाक्य मणिपती पूजे अक्षरासे काजळा धाराचा मेळा वाच्य होता बाळा नाना लोक सकळा नाम हे स्नेह सूत्रवणी मेळ एके स्थानी हरिजे तो जने दुपो होय ऐसे छतीसी तत्वे मिळती जेने एकत्वे तेने समूह परत्वे क्षेत्र म्हणजे आणि वाहतोने बहुतके पाप पुण्य येते पिके म्हणून आम्ही गौतके क्षेत्र म्हणो आणि एकाचोने मते देह म्हणते याते हरिया सोयान ते मामिया हे परतवार होते तावरा होते जे जगाय होते जाते ते क्षेत्राचे हरिसूर नरौरगी घडत आहे यौन विभागी ते गुण कर्म संगी पडिले रे जे संसार असे उन्मळी संकल्प वको पाखळी अनावर्ते वेटाळी न्यायाचे दया सोनी झालेपणे प्राणे दया चोनी विधाने जगय श्रेष्ठ दया चोनी उघडते बुद्धीचे डोळे पवित्र निधान जेथे विराळले मन चोख आत्मया जीव बोधी ते लागले होते हे जयाची सानिधी निर्जाण त्यांची संकल्पना बघा ऐकता बुधी आणि वाचुनी डोळा बाबाच्या उद्देशातून झाला प्रभाव आणि हे इंद्रियाच्या व्यापारी पैवसंताचे निगवणे धाडतोने सांजपणे जाणीजे ते विकरणे सांगते ज्ञान आगा वृक्षाचे पातळी जड सांभाळी मुळी ते शाखाचे बहाळी वरिय दिसे भूमीचे मार्दव सांगे कोभाची लवलव नाना आचार गौरव अथवा संभाळी स्नेह जैसा जो केळी कापूर हे कार्य आहे परिमळे जाणू आला ठेवला अशी एवढी फुलं आली ऐसे हृदयातून ज्ञाने जी समोर आज आकडा गेला जवळपास त्याच दिवशी पहिल्याच दिवशी तुकाराम
तरी कवण्याचे विषय 225 होते. आज 250 पर्यंत पोहोचला. संभावितपणाचे वजे दया आतोलीने गुण मानिता आजच नाही, मान्यपणे रोज वानिता सोहळ्याच्या सोबतीला योग्यतेचे काही जरी कार्यक्रम असला तरी कार्यक्रम करून बाबा वेळोवेळी या ठिकाणी हजर वायू सरता वळसावी आवडोनी लौकिकाचा उदेको भ्रमो जाये तैसी होईजे माझे असते पण लोपे नामरूप हरपो या सगळ्या वया बाबावर आहेत बरं. भूत जात ऐसी जयाची नवसिये या वया कोणाकडे आहेत बघा. जाये नामाची जे जिये विजनाचोनी वायुवानी तया पडे गगनेची बोलो अवघडे जिवे प्राण झाडे बडितय जया किंबहुना ऐसी चिन्हे जया देखसी जाणतया ज्ञानसी शेज झाली पयामानित्व पुरुषी ते जाणावे मिसी आता अंधभाची ओळखीसी सोरसु देवो तरी अंधभित्व ऐसे लोभियाचे मन जैसवी तेवी अर्जुना काल आपण प्रचारक म्हणून घेतो, पण याला प्रचारक म्हणतात. रोज सकाळी 6 ला ज्या गावामध्ये पारायण चालू असेल त्या गावामध्ये बाबा पोहोच होतात. पारायणामध्ये आपली एंट्री वरी वरी चक्कर मारतात. पूजे लोकांची पारायण चालू आहे. धर्म वागवती बांधवणे पारायण करतो, कोण नुसता बोलतो, कोण अभ्यासिले शके विकू जोडले स्मृतीसाठी दक्ष आहे. शरीर भोगाकडे आपण पारायण करते पाहता म्हणतो. प्रभूने आवडे प्रचारक एरवी म्हणतो. धर्मविषय जोडे पण आपण बहुना म्हणे श्रीफळ द्यायला तरी जातो दिसे किंवा साकळ खायला जातो. देहाचे आहे पण तिरोड बाबा रोज परिधानी दया होड सुरतरुची किंबहुना स्वधर्मी थोरो ज्या अनवडी गावामध्ये उदारो पारायण चालू आहे, आत्मचर्चे चतुरो त्या एरवी गावामध्ये वेळा रोज बाबाची केळीचे चर्चा दडवाडे असते. हळू बघा, पोकळावडे परिफळेचे गाडे रसाळ जैसे शुभ्रतया ते आम्ही नमस्कारी. अंगाजीला आणि दिसे वारे दोषी दिसे सरोवरी जाईल निपजी परी नरसे लागेल. दिनवल असे रोज सकाळी ऐसा जो पूजाला येतात. पाहता जाती आहे आपण एरवी त्यांना तरी म्हणतो, वाणी पाया पडू तोची महाराज. ठाऊ हे महाराज असो म्हणतात, याचे आशीर्वाद. नटनाचो नाही तयाचा जया निज ज्ञान शरण कर्म तयाच्या करी, हातातडे शुभ्रतया ते नमस्कारी. आणि दोहीशी स्वरूप म्हणितले निपजी जे लागेल. जाण काकांनी आता केलेलं पुन्हा अहिंसेसी अर्ध पुण्य तरी आपल्याला अहिंसा मिळतं. बहुता परी बोले मोर बांडवा ते जीवा कारणे करावा जीव खातो नाना रोगे हळली लोळती भूते देखील ते इंसानी वरय केले निची जागा तैसे चितिक्षे पहिले एकाचे कंद खणविले एक उपडविले समोळ सपत्री एके आड मोडविले अंज एके गर्भणी उकडली पुटा माझे अषाद शत्रू तरवरा संग्राज्य देखविल्या शिरा असे जीव घेऊन धरून धरा कोरडे केले आणि जंगमाई हात लावून काढले पित मग राखिले शिनात आणखी जित आभो वस्ती धवळारे मोडून केली देवारे नागवणी व्हाळे गवती घाली मस्तका पांघोरविले तव तळवटी उघडले पडले ते मोडून केले मांडव पुढे नाना पांघोर नाही जाळून जैसे तापणे का झाले अंजुकने कुजराचे ना तरी बैल कोणी गोठा उसा लावून बांधीचे गाठा या कर्णिका चेष्टा काय विषय एके धर्माचे आव्हाने गाळू आदरले पाणी तव गळीच्या हळणे जीव मेले एक न पचवितीचे कन याचे हिंसेचे बेन ज्ञान दिसे परी ते आदेश ठेवले अंगे आणि जे आतुने बांगे जैसे कसवटे चांगे आणि ते जैसे ज्ञान मनाचे भेटे सरचे अंशे बिंबी उठे तैसे ऐसे करटे परिसात तरी तरुण लोणारित लहरी पाय पेडितो तैसे हेगे आणि लेशा देठी घालून अवेशा जळी बको जैसा पाऊल सोयंगा पैसे परमानुया गुंतले जानसी जीव सानले कारुण्या माझे पावले लपोने चाले जे वाट कृपेचे करीतो तो दिशेचे शेण भरतो जेव्हा तळी आतरितो आपुला जेवे ऐशिया यतना झाले जय अर्जुना जे अनिवार्य परिणाम पुरे जना पै मोहाचिनी साकडे लाही पिशी धरी तोडे तैसे दातड्या करडे लागती जैसे कासने हळू माये धान्याची वास पाये तिये दिठी आहे हळुवार जे नाना कमळ दळे डोल विचती ढाळे ढाळे जो जेने पाडे बुळे वारा घेपे ऐसे मार्दव पायो भूमीवरी नश्वती जाय गळगती होये जीवा सुख ऐसे लगे मा चालता कुर्मी कटिका फंड सुता देखे तरी मागोता हळूच जे मनो वाव धडपडील तरी स्वामीचे निर्धाम मोडेल रचले पण पडेल ज्योतिअण या काकुळती वाणी हरिओम या काकुळती वाणी जे मागोती कोणी व्यक्ती न वचेवरी जे वाचवणे नावे तृणाचे लोडावे मग गेले किता जावे जे गोठे मग ये मेरू लोणावे मशका सिंधुना तरवे तैसे भेटल्याना करावे अतिक्रमो ऐसी जायची चाली कृपा फळी फळाली एकशी जायची दया वाचे सोय सोय
सोय सोचनेचे सुकुमर सुमुखाचे माहेर माधुरे झाले अंकुर दर्शन दैसे उडा स्नेह पांजरे माझ्या चालते अक्षरे शब्द पाठी अवतरे कृपादी तव बोलण्याचे अनाई बोलो म्हणे जरी काही तरी बोल कोणाची कुंपेल का बोलता दुखई निघे तरी कोणाची उर्मिन लगे आणि कोणाची नरगे शंका म्हणे मांडिले गोठे आन मोडेल बसडे कोणी उडेल ऐकोनी ओढील कोणी मरी तरी दुर्वाळू कोणा नोहावी भावई कवनाची लुचलावी ऐसा भाव जेवी म्हणून जग वये प्रार्थीला विपावू तरी लोभे जला जावी परियत्रिच्या होये माय बापू का नाद ब्रह्माची मुशी आली के गग पै आपले पतीवरती आली वाघेवर्त जैसे तैसे साच आणि मवाळ इतले आणि रसाळ शब्द जैसे कल्लळ अमृताचे विरोधवाद बळू प्राणिता पढाळू उपहासै जळू वर्म परशु आंग वेटू विधान आशा शंका उत्पन्तारण हे संन्यासिले अवगुण जया वाचा आणि तयाच्या परिकिरटे ठाव जायचे देठे सांडल्या मुखटे मोकळ्या काजे भूती उत्सू असे ते रूपे जायचे उभे म्हणून वाचून पाये भवतो करणे ऐसे कोणे के वेळे इतरे कृपेचे बळे ओळून डोळे दृष्टी घाली तरी चंद्रा भिवानी धारा निगती नव्हती गोचरा परे कसरे चोकरा निघती दोंदे ऐसे प्राण्याची सोय जरी तो काही वासू पाये तया अवलोकाची सोय श्रमाची नव्हे किंबहुना ऐसा देठी जायची भूतासी करई दे कशी तैसी दे तरी होऊन या कृतार्थ राहिले सिद्धाचे मनोरथ तैसे जयाच्या हात निरोपावर अक्षमानी संन्यासिले का निरिधन आणि झाले मुकोनी घेतले मौन जैसे त्यापरी काही दया करा करणे नाही जे करतेच्या ठाई बैसोयती आसोडेला वारा नख लागेल अंबरा या बुद्धी करा चळून दी तैसे अंगा वरली उडवावी का डोळा रिगाते झाडावी पशु पक्ष्या दावावी त्रास समुद्रा हे या केवत्या गोठी नावडे दांडू काठी मग क्षेत्राचे गिरडी बोलले के लोका कमले खेळणे का पुष्पमाला झलने न करी मने गोपने ऐसे होईल हलविता रोमवळी या लागी आगन कुरवाळी नखाची गुंडाळी बोटावरी आधी तव करण्याचे अभाव परी ऐसे पडे प्रस्तावो तरी हाता हाती सरावो जो जोड जाती काना बेकारा उचले जे हातो फिडल्या द्यायचे ना तरी अर्थ दे स्पर्जे आळूमाळू ये उपर दे करणे तरी अर्थ भय हरणे नेनाची चंद्र करणे जिव्हाळा तो पावन तो स्पर्शो मलयानो खरपुसो हेने मानव पशु कुरवाळवाने हे जे सदा रीते मोकळे जैसे चंदनाचे निसळे हे फळताय निर्फळे होतायचे ना आता सोय वागजाळ जाणे जे करतळ सज्जनाचे शिळ स्वभाव जैसे आता मन तयाचे सांगो मने जरी साचे तरी सांगितले कोणाचे विलासे काही शाखा नव्हे तरो जळवी ना असे जागरो तैसे आणि तेजा करो आन नाही अवयव आणि शरीर हे वेगळे काही किर की रसो आणि निरसिनानी आदी म्हणून जे सर्व सांगितले बाह्य भाव जे मनाचे का सावयव ऐसे जाणे हे बीज भोई खोईले त्याची वरी रुख झाले त्याची इंद्रियाद्वारी फाकले अर्थ जिंदगी हे मानसी जरी अंशेची अवसरी तरी ऐसी बाहेरी वसंडेल आवडे ते वृत्ती घेरडी आधी मनाची ओढे मग ते वाचे दिठी करासी वाचून मनाची नाही ते वाचीचे उमटेल काही विविध भूमी अंकुरासे म्हणून मनपण जोडे मोडे मैंद्रिय आधीच उघडे सूत्रधारे विनासाय खडे वाहू जैसे उगमाची वाळूनी जाये ते बोधी कैसे वाहे जीव गेली आहे चेष्टा दे तैसे मने हे पांडवा मुळे इंद्रिया भावा याची राटे आघाव्या द्वारी परी जिले वेळी जैसे ते भवने आता असे बाहेरी ते जैसे अपार रूपे या लागे साचोकारी मनी अहिंसा थावे थोरे तैसे या कारणे केरडी इंद्रियाच्या गोठे मनाचे राटे रूप केले ऐसा मने देह वाचा सर्व संन्यासू दंडाचा ह्याला आणि जयाचा देख असेल तो जाण व्यवहाळ ज्ञानाचे वेळावळ हे असोने खेळ ज्ञानाची तो अहिंसा काने किजे ग्रंथादारे निरूपिजे हे पहावे ऐसे उपजे ते त्याची पाहावा ऐसे म्हणले देव ते बोले क सांगावे परी फाकला जो उपसावे तुम्ही मज मनाल हिरवे चारी गुरु विसरे मागील मोहर धरू
ते विगरले पाखरू गगनी भरे तैस्या प्रेमाच्या स्मृती आवल्या रसवृत्ती वाहलिया मती आकळीना परिते असे नवे अवधारा कारण असे विस्तारा एरवी पदधरी अक्षरात याचे अहिंसा म्हणता थोडी परी तोची वय उघडे तोची लेटी जाती कोडी मताची एरवी मते मतांतरे धातुनी अंगभरे बोली जल न सरे तुम्हापासी रत्न भारकीयाच्या गावे जाईल गंडकी तरी सोडावी काश्मीरी न करावे भेडक न जेवे कायचा वासो कापुरा मंद जे अवधारा पिठाचा विकारा तिये साधे म्हणून ये सभे बोलकपणाची शोभे त्याग रबे बोलो प्रभू मामाने आणि विशेषा सकळ विषय देखा तरी कानेच्या मुखा कडे तुम्ही संख्याच्या ना कदळे जे शुद्ध प्रमेय मिळे ते मागोतीच्या बाहुली बळे अवधान येते हे करोनी बळीच्या बुधी जळे जे छादी त्याचे वास वाहते हस काही का बरा पलीकडे येथे चांदणे कोडे ते चेगरचा चोवडे उचलले तिना ऐसे तुम्ही वासना पाहल ग्रंथ निगावरी कोपाल जरी निर्वाद न भेल निरूपण न बुजविता मते न फिटे अक्षवाचे लागते व्याख्यानाचे तुमचे जोडून नेते आणि माझे तत्व आगवे ग्रंथ येण्याचे भावे ते तुम्ही संती व्हावे सन्मुख सदा एरवी तरी साचोकारे तुम्ही गीतार्थाचे सोयरे जाणून गीता एकसरे धरली मिया जे आपले सश्रेष्ठ द्याड मग याचे सोडून न्याल म्हणून ग्रंथ नव्हे होल सासाचे का सर्वस्याचा लोगवरा वैलीचा वेळा करा तरी गीते मजावरा एकाचे कधी किंबहुना मज तुमच्या कृपाच ते लागे व्याज ग्रंथाचे केले तरी तुम्हाला शिका जोगे व्याख्यान शोधावे लागे म्हणून जी मतांगे बोलो गेलो तव कथेची बसरू झाला लोकांतून दुरी गेला की जे क्षमाया बोला पते मद आणि कसा तिला हरळू हेलिता लागे खडळू जाणो कविता दिवस लागल्या माता कोपावे की जीविता लक्ष आहे का नाही वरीला नव्हे तुम्ही उपासाचे बरे आता अवतारीचे देवे बोली जैसे मने उन्मेक सुलोचना सावध होईल अर्जुना करू तुझं ज्ञान ज्ञान काय येते ओळख तू निरुते आक्रोश विना जेते क्षमा असे अगाध सरोवरी कलमणे जियापरी कास देवाच्या घरी संपत जैसे अर्थात येणे बाडे क्षमा जायचे वाडे त्याचे लक्षणा पुढे लक्षण सांगो परिपडी याचे लेणे अंगी भावे जने धरीचे जे विसाने सैजा त्रिविध मुखे आगवे उपरद्रवाचे मिळावे वरपलिया नवे वाकोडा जो ते मनुष मानावे अपेक्षित करावे मानुतोसी जो माना पापनाचे साये सुख दुख से समाये निंदा स्तुती नवे दुखडो जो वनवाणी जो तपे हिमते ना कापे काय सोने आवश्यपे पातलिया सोय शिखराचा बारो नेने जायचा मेरो की धरा यज्ञ सुकरू वजे मरे नाना चराचरी होते ताटणी नवे सिद्धी तैसे नाना दोती प्राप्ती घोमे जना घेविन जळाचे लोट आलिया नदी नदीचे संघाट करी वाड पोट समुद्र जेवे तैसे जयाचे अठाई सहाने काहीच नाही आणि साहत्वाचे स्मरण करणे बाडी आलोचना नेणे अनुचे जोगावणे तरी मोकले अंतकरणे नोयचे जा तेथे नवे विनदे बोलणे नाही शिंगते कवनेसे नवदे राहडी जना राही इंद्रिय प्रांजळे निष्पळचे निर्मळे पाचही पालव मोकळे आठही पार अमृताचे धार तैसे उजी अंतर किंबहुना तो माहिर चिन्हाचे ते पुरुष शोभटा अर्धवाचा अंगवटा जाणे त्याचे घरटा ज्ञाने केला आता यावरी गुरुभक्ताची बरी सांगोय अवधारी चतुर्नादा असे वारा ते कोणी गावे समोरा आड पडे पडे करा की जयवजा आज प्रेमाच्या बोले कया देशाची आवडे बोले जीवदान मध्ये करून निघाली परी गुरु आज्ञा धरिले देवगावी मूर्ती प्रेमी अनुभवी मनोधर्मे ध्यान सुख एकाच्या वेळे गुरु माये की भावडे एक स्तन सुखे लोळे अंकावरी आतरी का करडे चैतन्य तरवटे गुरु देनावटे वचवये गुरु कृपा स्नेह सलिली आपण होय मासोळी कोणे एके वेळी याचे भावे गुरु कृपा मुर्दाचे ओढप आपण शवावृत्तीचे भय रूप ऐसे ऐसे संकल्प भय मना चशु पक्षे विन पिलू भय कौतुक